इयत्ता 7वीच्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांना माझा खूप खूप नमस्कार। आज आपण जनरल सायन्स यावरील चॅप्टर नंबर 5 फूड सेफ्टी याची एक्सरसाइज बघणार आहोत। या चॅप्टरवरील 3 व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी अजून ते बघितले नसतील त्यांनी ते बघून घ्यावेत। एक्सरसाइज पेज नंबर 39। Complete the following statements by using the correct option from those given below. Irradiation, dehydration, pasteurization, natural, chemical. A. Drying the food grains from farm under the hot sun is called dehydration. Materials like milk are instantly cool after heating up to a certain high temperature. This method of food preservation is called pasteurization. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी पुस्तकात बघितलेल्याच आहेत। Salt is a natural type of food preservative. Vinegar is a chemical type of food preservative. Question number 2. Answer the following questions in your own words. How is milk pasteurized? तर यावरील सर्व प्रश्नांची उत्तरे मी जवळजवळ पुस्तकातूनच देणार आहे की जेणेकरून पुस्तकात सगळ्या प्रश्नांची उत्तरे असतात हे तुम्हाला समजलं पाहिजे। बघा याचा आन्सर हाऊ इज मिल्क पस्चराइज्ड, हीटिंग द मिल्क और अदर सिमिलर फूडस्टफ अप टू अ सर्टन टेम्परेचर, एग्जांपल मिल्क at 80 degrees Celsius for 15 minutes and cooling it quickly. This destroy the microbes present in the milk and it keeps for a longer duration. हे त्याचा आन्सर असणार आहे। तर ही सगळी माहिती मी लेसन एक्सप्लेन करत असताना ती समजून दिलेली आहेत मराठीत देखील। B. Why should we not consume adulterated food materials? तर आन्सर आहे पेज नंबर 38 वर। बघा Different types of adulterant affect our health in different ways. तर तुम्ही याला 1 पॉइंट देऊ शकता। Second, some adulterant cause abdominal discomfort or poisoning. Third, while some may affect the functioning of some organs if consumed over a long period of time or even causes cancer. तर अशा पद्धतीने तुम्ही याला 4 पॉइंट देऊ शकतात। हे 3 ते 4 पॉइंट तुम्ही या आन्सर साठी लिहू शकतात। सी. What precaution do your parents take to keep foodstuff safe? तर घरामधील अन्न सुरक्षित राहण्यासाठी तुमचे आई बाबा काय काळजी घेतात? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या बॉक्समध्ये मिळणार आहे। Serve yourself only as much as you can eat. ही सूचना आपले आई वडील आपल्याला देतात। Avoid over cooking food. आईला आपले वडील ही सूचना देऊ शकतात किंवा आईने सुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की अन्न जास्त वेळ शिजवू नये। Avoid throwing away leftover food. Reuse it in a proper way. Buy only as much grain, vegetables, fruits, milk, etc. as you need. Avoid the temptation to make excessive purchase. तर अधिक खरेदीचा मोह टाळायचा आहे। Store grains and other perishable foodstuff like vegetable, fruits, milk, etc. using proper method. तर ज्या काही पेरिशेबल म्हणजे ज्या नाशवंत गोष्टी आहेत, लवकर खराब होणाऱ्या आहेत, तर त्या व्यवस्थित स्टोअर करायच्या आहे। Check the expiry date of bottles, can, pack food and use within that time. तर ज्या पण काही बॉटल्स असतील, कॅन असतील किंवा पॅकिंग फूड असतील त्याच्यावरची एक्सपायरी डेट ही नेहमी बघितली पाहिजे। Eat all the food that you have served yourself. आणि जेवढे वाढले असेल तेवढे अन्न हे आपण खाल्लेच पाहिजे। तर ह्या विविध पद्धती आपले पालक हे अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा त्याचं वेस्टेज होणार नाही याची काळजी घेण्यासाठी करू शकतात। How does food spoilage occur? Which are the various factors spoiling the food?
अन्न बिघाड कसा होतो? अन्न बिघाड करणारे विविध घटक कोणते? तर या दोघही प्रश्नांचं उत्तर आपल्याला पुस्तकातून बघायचं आहे. क्वेश्चन नंबर 2D. फूड ग्रेन्स, आता याला 1 नंबर देऊ शकता तुम्ही पॉइंट्सला. फूड ग्रेन्स एक्सेट्रा प्रोड्यूस इन फार्म्स आर डॅमेज ड्यू टू व्हेरियस रिझन लाईक इम्प्रॉपर हँडलिंग. तर जे काही धान्य आहे तर अयोग्य हाताळणीने खराब होऊ शकतं. अल्सो सेकंड, इम्प्रॉपर स्टोरेज, जर व्यवस्थित ते स्टोअर केलं नाही तरी ते खराब होतं. थर्ड, इम्प्रॉपर ट्रान्सपोर्टिंग, जर त्याची वाहतूक व्यवस्थित झाली नाही तरी ते अन्न वेस्टेज होत असतं. फोर्थ, सम फूड स्टफ लाईक मीट अँड मिल्क आर आयदर ॲसिडिक ऑर अल्कलाइन. मग हे ॲसिडिक किंवा अल्कलाइन असतात. जर ते काय झाले, जर केमिकल रिॲक्शन झाले त्यांच्या, जर ते मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये आले, दे मे गेट स्पॉइल्ड ड्यू टू केमिकल रिॲक्शन ऑन कॉन्टॅक्ट विथ मेटल्स. तर मेटल्स म्हणजे धातूच्या कॉन्टॅक्टमध्ये ते झाले तर ते स्पॉइल होतात. 6, समटाइम्स फूड स्टफ मे बी स्पॉइल्ड ड्यू टू कंटॅमिनेशन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम ऑर इन्सेक्ट फ्रॉम द सराउंडिंग एअर, वॉटर ऑर सॉइल. तर आपल्याला माहिती आहे की अवतीभोवती जी काही हवा आहे, पाणी आहे, माती आहे, यांच्यामध्ये मायक्रोब्स असतात, इन्सेक्ट असतात. यांच्या मार्फत देखील अन्नपदार्थ हे स्पॉइल होत असतात. तर असे हे 6 पॉइंट्स तुम्ही ह्या उत्तरासाठी लिहू शकतात. Which methods of food preservation would you use? अन्न टिकविण्याच्या कोणत्या पद्धतींचा वापर तुम्ही कराल? क्वेश्चन नंबर 2E. तर याच्यासाठी तुम्ही बघा, 1, मेथड ऑफ सेफ स्टोरेज ऑफ फूड. 1, फ्रीजिंग, ड्राईंग, बॉइलिंग. 3rd, 4th, एअर टाईट पॅकिंग. यांचा तुम्ही वापर करू शकतात फूड स्टोरेज करण्यासाठी. आणि उत्तर वाढवण्यासाठी बघा, दिस डिफरंट मेथड्स प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इन फूड अँड देअर बाय सेव्ह द फूड फ्रॉम स्पॉइलिंग. तर अशा पद्धतीने फूड स्टोअर केल्यामुळे तर मायक्रोब्स, जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम, यांची वाढ होण्यापासून आपण अन्नाचं संरक्षण करू शकतो. तसेच ते खराब होण्यापासून देखील आपण ते टाळू शकतो. क्वेश्चन नंबर 3 बघण्यापूर्वी आपण क्वेश्चन नंबर 4 बघून घेऊ अगोदर. फाइंड द ऑड मॅन आउट, म्हणजे आमच्यातील वेगळा कोणते शोधा. सॉल्ट, मीठ, व्हिनेगर, सायट्रिक ॲसिड, सोडियम बेन्झोएट. तर याच्यामध्ये सॉल्ट हे नॅचरल आहे, बाकी हे सगळे केमिकल आहे, त्याच्यामुळे सॉल्ट घ्यायचं आहे. लाखी डाळ म्हणजे लाखीची डाळ, ब्रिक डस्ट, मेटॅनिल येलो, टर्मरिक पावडर. तर टर्मरिक पावडर हे सगळे काय आहेत, तर हे अडल्टरंट आहेत. बनाना, ॲपल, गावा, आल्मंड. तर हे सगळे फ्रूट्स आहेत आणि हे ड्रायफ्रूट आहे. स्टोरिंग, फ्रीजिंग, सेटलिंग, ड्राईंग. स्टोरिंग, साठवणे. क्वेश्चन नंबर 5, कंप्लीट द चार्ट बिलो. फूड स्टफ, अडल्टरंट. तर मेटॅनिल येलो हा अडल्टरंट कशामध्ये टाकला जातो, तर टर्मरिक पावडर, हळदमध्ये. ब्लॅक पेपर, तर ब्लॅक पेपरमध्ये म्हणजे मिरीमध्ये काय टाकलं जातं, सीड्स ऑफ पपया, पपईच्या बिया. आयर्न फिलिंग्स हे अडल्टरंट कशात टाकलं जातं, रवा. हनी, हनीमध्ये कोणतं अडल्टरंट मिक्स केलं जातं, तर वॉटर ऑफ जॅगेरी. तर जो काही गुळ असतो त्याचं पाणी त्याच्यामध्ये टाकलं जातं. क्वेश्चन नंबर 3, व्हॉट शाल वी डू, काय करावे बरे. देर आर वेंडर्स सेलिंग अनकव्हर स्वीटमीट्स इन ओपन प्लेसेस इन द मार्केट. बाजारात अनेक मिठाईवाले उघड्यावर मिठाईची विक्री करतात. आन्सर, द अनकव्हर्ड स्वीटमीट्स इन ओपन प्लेसेस शुड नेव्हर बी इटन. तर ते आपण खायचे नाही. दिस इज इन्फेस्टेड विथ हाऊस फ्लाईज. तर जी काही घर माशी असेल तर तिच्यामुळे ते बाधित झालेले असतात, खराब झालेले असतात. सच फूड इज कंटॅमिनेटेड अँड इज बॅड फॉर हेल्थ. मग असं अन्न हे प्रदूषित झालेलं असतं आणि ते आपल्या आरोग्याला हानिकारक असतं. ए कंप्लेंट शुड बी रजिस्टर्ड अगेन्स्ट सच वेंडर्स. मग असे हे जे काही
फेरीवाले असतील किंवा त्यांच्याविषयी कंप्लेंट नोंदवली पाहिजे. ए पाणीपुरीवाला इज सर्विंग द पाणीपुरी विथ डर्टी हँड्स. पाणीपुरी विक्रेता अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवत आहे. वी शुड मेक अदर पीपल अवेअर अबाउट द इल इफेक्ट्स ऑफ कन्झ्युमिंग डर्टी पाणीपुरी. तर आपण इतर लोकांचं लक्ष वेधून घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीची पाणीपुरी सेवन केल्यानंतर त्याचे काय इफेक्ट होतात, वाईट परिणाम जे होतात, याविषयी जागरूकता निर्माण केली पाहिजे. वी शुड ऑल्सो टेल द पाणीपुरीवाला टू क्लीन हिज हँड्स. आणि पाणीपुरीवाल्याला आपण त्याचे हात स्वच्छ करण्यास देखील सांगू शकतो. वी हॅव परचेस अ लार्ज क्वांटिटी ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. बाजारातून भरपूर भाजीपाला, फळे विकत आणली आहेत. पण वी शुड क्लीन ऑल द फ्रुट्स अँड व्हेजिटेबल विथ वॉटर. तर आपण ते सर्व फळे आणि पालेभाज्या म्हणण्यापेक्षा ज्या काही इतर भाज्या असतील, फळभाज्या, त्या स्वच्छ धुवून घ्याव्यात. देन दे शुड टू वाईप विथ अ क्लीन क्लोथ. आणि स्वच्छ कापडाने त्या पुसून घ्यायच्या. पेरिशेबल फ्रुट्स अँड व्हेजिटेबल शुड बी स्टोअर इन रेफ्रिजरेटर इन अ प्रॉपर वे. आणि नाशवंत जे काही फळं असतील किंवा भाज्या असतील ते त्या रेफ्रिजरेटरमध्ये व्यवस्थित ठेवायच्या आहे. और शुड बी केप्ट इन पोरस बास्केट अँड कव्हर्ड विथ पेपर ऑर क्लीन क्लोथ. किंवा जाळीदार जे काही बास्केट असेल तर अशा बास्केटमध्ये पेपरने कव्हर करून किंवा कापडाने त्या भाज्या या कव्हर करायच्या, झाकायच्या. We need to protect foodstuff from pests like rats, cockroaches, wall lizard, etc. मग उंदीर, झुरळ, पाल यांपासून अन्नपदार्थांचे रक्षण करायचे आहे. The foodstuffs should be stored in a safe and clean place. मग अन्नपदार्थ एका व्यवस्थित जागेवर आणि स्वच्छ जागेवर हे स्टोअर करायचे, साठवायचे. The place of storage should be clean and covered. आणि अन्नपदार्थ आपण जेथे ठेवणार आहोत ती जागा स्वच्छ असली पाहिजे आणि व्यवस्थित ते अन्नपदार्थ झाकलेले असले पाहिजे. बेटर वे कीपिंग फूड इन अ रेफ्रिजरेटर. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे की चांगला मार्ग म्हणजे की आपण जर अन्नपदार्थ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले तर ते खराब देखील होणार नाही आणि त्यावर कोणत्याही कीटकांचा प्रादुर्भाव देखील होणार नाही. क्वेश्चन नंबर 6. Explain why this happened and suggest possible remedies. असे का घडते हे लिहून त्यावर काय उपाय करता येतील ते सांगा. A. Qualitative wastage of food. गुणात्मक अन्न नासाडी होत आहे. क्वेश्चन नंबर 6A. Qualitative wastage of food. Answer. Using. मग का होते अशी वेस्टेज ऑफ फूड का बरं होतं तर युझिंग रॉंग मेथड्स ऑफ फूड प्रोटेक्शन. तर अन्न संरक्षणाच्या चुकीच्या पद्धती, रॉंग हँडलिंग हाताळणे, ओव्हर कुकिंग अधिक अन्न शिजवणे, वॉशिंग द व्हेजिटेबल आफ्टर कटिंग तर भाज्या ह्या कापल्यानंतर किंवा चिरल्यानंतर धुणे, इम्प्रॉपर ट्रान्सपोर्टेशन तर या सर्वांमध्ये क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड होत असतं. रेमेडीज बघा त्यावर उपाय. 1. The wrong methods of storage and cooking of food should be changed. मग ज्या चुकीच्या पद्धती असतील अन्न साठवण्याच्या तसेच कुकिंगच्या तर त्या बदलल्या पाहिजे. प्रॉपर हँडलिंग ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल व्हाईल ब्रिंगिंग देम फ्रॉम मार्केट. तर फळं आणि भाज्या मार्केटमधून आणताना योग्य त्या हाताळल्या गेल्या पाहिजे. B. The cooked rice is underdone. शिजवलेला भात कच्चा लागत आहे. तर भात का बरं कच्चा लागतो. When the sufficient water is not added while cooking the rice. जर राईस शिजवत असताना योग्य प्रमाणात पाणी टाकले नाही तर त्यामुळे तो कच्चा राहतो. तर त्यावर उपाय बघा. The underdone rice may be cooked again by adding some water. तो पुन्हा शिजवायचा आहे काही प्रमाणात पाणी टाकून. Consume after recooking it. आणि
तो पूर्णपणे शिजवल्यानंतर, पुन्हा शिजवल्यानंतरच तो सेवन करायचा. सी, द व्हीट दॅट वॉज बॉट इज अ बिट मॉइस्ट. बाजारातून आणलेला गहू थोडा ओलसर आहे. तर ओलसर असण्याची कारण बघा. 1. द व्हीट मे नॉट हॅव बीन स्टोअर प्रॉपरली. जर तो गहू गोदामामध्ये व्यवस्थित स्टोअर केलेला नसेल तर. ड्यू टू रेनी सीझन द व्हीट बिकम डॅम. पुन्हा पावसाळा असेल त्यावेळेला सुद्धा हवेतील दमटपणामुळे तो जो काही गहू आहे तो ओलसर होत असतो. Also due to improper transportation, the wheat become moist dam. जर अयोग्य वाहतूक झाली असेल तरीही तो ओल्या होण्याची शक्यता असते. रेमेडी, उपाय. The wheat should not be touched by wet hand. ओल्या हाताने त्याला स्पर्श करायचा नाही. The wheat should be dry in sun. तर गहू हा सूर्यप्रकाशामध्ये व्यवस्थित वाळवून घ्यायचा आहे 4-5 दिवसांसाठी. स्टोअर द व्हीट इन क्लीन ड्राय प्लेस और कंटेनर. आणि वाळल्यानंतर तो गहू स्वच्छ कोरड्या जागेवर किंवा कंटेनरमध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये तो ठेवायचा आहे. डी, द टेस्ट ऑफ यॉगर्ट इज टू सॉर, स्लाइटली बिटर. दह्याची चव आंबट कडवट लागत आहे. The taste of yogurt is too sour, slightly bitter, due to using bad culture of previous curd. मग आपण दही बनवण्यासाठी जुनं दही वापरत असतो, त्याच्यातून थोडंसं दही हे घेत असतो. मग ते जर चांगलं नसेल, खराब असेल तर त्यामुळे सुद्धा त्या दह्याची चव ही आंबट होत असते. If the yogurt is stored for a long time, जर ते दही जास्त कालावधीसाठी साठवून ठेवलेलं असेल, म्हणजे ते खूप दिवसांचं असेल, तरीही त्याची चव बदलते. अजून एक कारण तुम्ही लिहू शकता, ड्यू टू इम्प्रॉपर टेम्परेचर. जर योग्य तापमानाला जर ते दही लावलं नाही तर त्यामुळे सुद्धा त्याची चव बदलते. दिस कॉजेस सॉर अँड बिटर टेस्ट ऑफ यॉगर्ट. रेमेडी, थ्रो द बिटर यॉगर्ट. मग असं जर दही असेल तर ते एक तर फेकून दिलं पाहिजे किंवा मेक बटर मिल्क किंवा त्याच्यापासून ताक बनवलं पाहिजे. और ऍड शुगर टू इट. मग त्याचा आंबटपणा घालवण्यासाठी साखर टाकायची. ई, कट फ्रुट्स हॅव टर्न ब्लॅक. खूप वेळापूर्वी कापलेले फळ काळे पडले आहे. द केमिकल रिॲक्शन स्टार्ट इन द कट फ्रुट्स विच मेक देम ब्लॅक. मग आपण जर फळं कापून ठेवले तर त्यांचं हवेतील ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन होत असतं आणि त्यामुळे त्याचा रंग काळा पडत असतो. तर आपण जर सफरचंद कापलं तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाण जाणवतं की सफरचंद लगेच हे काळपट पडायला लागतं किंवा केळी असेल. रेमेडी, द पीसेस ऑफ कट फ्रूट शुड बी इमिडिएटली स्टोअर इन अन एअर टाईट कंटेनर. मग अशा ह्या ज्या काही फळांच्या फोडी असतील तर त्या एअरटाईट कंटेनरमध्ये व्यवस्थित स्टोअर करून ठेवायच्या. 7. गिव्ह रिझन. 1. फूड रिमेन्स सेफ ॲट 5 डिग्री सेल्सिअस. तर 5 अंश सेल्सिअस तापमानाला अन्नपदार्थ सुरक्षित राहतात. गिव्ह रिझन्स. फूड रिमेन्स सेफ ॲट 5 डिग्री सेल्सिअस. आन्सर बघा. बायोलॉजिकल अँड केमिकल रिॲक्शन इन फूड मटेरियल आर स्लो डाऊन ॲट लो टेम्परेचर दॅट इज 5 डिग्री सेल्सिअस. तर ज्या काही जैविक आणि रासायनिक क्रिया असतात तर 5 डिग्री अंश तापमानाला त्या मंदावतात, त्यांचा वेग कमी होत असतो. त्याच्यामुळे बघा, बॅक्टेरिया फंगी विच स्पॉइल द फूड आर इनएक्टिव्ह ॲट 5 डिग्री सेल्सिअस. त्यामुळे जे काही बॅक्टेरिया असतील किंवा कवकं असतील तर म्हणजे फंगस, बुरशी, तर हे त्यावेळेला यांची वाढ होत नाही. Therefore, food remains safe at 5 degree Celsius. Second, nowadays, food is served buffet style during large gathering. तर सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात. याच्या मागचं कारण काय बघा. तर ट्रॅडिशनल मेथड ऑफ सर्विंग द फूड कॉजेस वेस्टेज ऑफ फूड. म्हणजे काय पारंपरिक पंगत आपण जे पद्धत होती त्याच्यामुळे अन्नपदार्थ मोठ्या प्रमाणावर वाया जायचे. बुफे स्टाईल
प्रिव्हेंट द फूड वेस्टेज अँड सेव्ह द फूड. मग बुफे पद्धतीमुळे काय होतं की अन्नाचं वेस्टेज हे टाळता येतं आणि अन्न याचं संरक्षण किंवा ते साठवता येतं. पीपल टेक द अमाऊंट ऑफ फूड दॅट दे कॅन कन्झ्युम. आणि जे काही लोक आहेत ते सुद्धा त्यांना कन्झ्युम म्हणजे जेवढं अन्न सेवन करायचं असेल खायचं असेल तेवढंच ते अन्न घेतात. Therefore, nowadays food is served buffet style during large gathering. तर या ठिकाणी आपलं प्रकरण 5 फूड सेफ्टी यावर प्रश्न उत्तर कंप्लीट झालेले आहे. अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.